देवी मरी आईचं आगमन झालं आहे. तिची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहून देत. आता प्रथेप्रमाणे पालखीवर आपण पुष्पवर्षाव करायचा आहे. चला. बरं हो हो देते देते तो देणार त्याला. हा देणार तुला. हात करायचे देतो मी. देवी मरी आईचा उदो उदो. निकी ठीक आहे. अजून काही मसाले आहेत हे त्या लेले आजींच्या फ्रीज मध्ये ठेवायला दिले होते. इथे ठेवू का? अजून कुठे ठेवायचे? राहू दे, इथे मी भाजून घेते. ओके. हे काय मध्ये मसाले भाजायचं काढलंय ग? अरे काल दी बरोबर मेसेजवर बोलणं झालं, तर ती म्हणाली आता आपण नव्याने काम सुरू करतोय ना, आणि पावसाळा सुरू झालाय तर दमट वातावरण आहे, त्यामुळे मसाल्यांना ओल येऊ शकते किंवा फंगस लागू शकते. त्यामुळे मसाले एकदा लो फ्लेमवर भाजून घे आणि एअरटाईट डब्यात ठेवून दे, म्हणजे ते खराब होणार नाही आणि आपल्याला नव्याने मसाल्यांवर खर्च करायला नको. कळलं? बापरे केवढे कमाल आहे यार वहिनी. म्हणजे तिकडे बसून या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष आहे तिचं. असणारच. दी कोणाची आहे? अच्छा बेटा, वहिनी कोणाची आहे? ए आधी दी आहे माझी. पण आता माझी वहिनी आहे. ओके. आणि आयुष्यभर दी थोडीच राहणार आहे ती तुझी. आता तुमचं रिलेशन चेंज होणार आहे ना. हा निकी निकी हो ना? सलील बोल ना बोल ना बोल. सलील काय काय झालं? मसाला गेला डोळ्यात. अरे यार सावकाश करत जा. हो हो थांब पहिले बंद. खूप खूप त्रास होतो. अरे मी ठीक आहे मी थांब थांब मी पाणी आणतो पटकन. थांब. तरी धसमुसळेपणा करत असतेस ग सारखी. कशाला उगाच काळजी घेत जा ना. हे बघ हे बघ तुझा डोळा उघड सावकाश आणि या पाण्यात बुडव. हा उघड साफ कर उघड साफ कर. बघू बघू एकदा. नाही पुन्हा एकदा कर. ओके ओके. नक्की? वेट काहीतरी उगाच करायला जाते. हे मसाले बिसाले भाजायचे काय काय चालू असतं. थांब 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 मी हळूच कुंकर मारतो. सलीम ओके. नक्की?
हो ओके. काय करतेस एक एक तू यार. काय झालं? काय अशी काय बघतीयस? किती हायपर झाला होतास तू. मग होणारच ना. तू मसाला तुझ्या डोळ्यात गेला होता, तुला त्रास होत होता. मग नको इतका चांगला वागूस. अच्छा, नको वागू चांगला. ठीक आहे. ठीक आहे, मी जातो. नाही म्हणजे असाच वाग. छान वाटत. छान वाटतं. अजून काय काय छान वाटतं? सगळंच. सगळंच. सलील, अर्पिता मॅडम, तुम्ही इथे काय करताय? आजींनी प्रसादालयात अन्नपूर्णा देवी समोर दिवे ठेवायला सांगितलेले. बरं चला आता. थांबा ना, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. हे बघा ना उघडून. अहो अर्पिता मॅडम, तुम्ही जेवण करून घ्या. मला भूक नाही आता आणि बाहेर खूप काम आहेत ना. मी ते झालं. जेवणाचं ताट नाहीये ते. ते मी, तुम्ही बघा ना उघडून. समीर, अरे इथे काय करतोयस तू? अगं काही नाही, यांना बोलवायला आलो होतो. अरे मीच तिला इथे पाठवलंय दिवा लावायला, कळलं का? बर तुम्ही दोघे जण चला बरं,
गुरुजी बोलत आहेत तुम्हाला. कुंकुमार्चनची सगळी तयारी झाली आहे. चला या लवकर. बर पण एक मिनिट, यांना काहीतरी दाखवायचं होतं का? तांदूळ? हा, तांदूळ दाखवायचे होते. ते इथले चांगले असतात ना, गावठी तांदूळ. आपल्याकडे ते पॉलिश केलेले मिळतात. मग आपण हे इथले तांदूळ घेऊन जाऊया, सगळ्यांना खूप आवडतील. जाऊ की घेऊन? चला. हा, चला या लवकर. सावकाश आजी. होय होय चल. चला. ये ग अर्पिता. हो आले आजी. संधीच मिळत नाहीये यांना अहो म्हणण्याची. सारखे काही ना काहीतरी अडथळे येतात. काय करू? सलील काय करतोयस? काय करतोय म्हणजे? काही काही चुकलं का? सलील, आय नो आपण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व आहोत आणि आपल्याला एकमेकांसोबत लाईफ स्पेंड करायचंय. पण जोपर्यंत आपलं रिलेशन सगळे एक्सेप्ट करत नाहीत किंवा आपल्या रिलेशनला ऑफिशियल नाव मिळत नाही, आपण आपल्या लिमिट सोडून नाही चालणार. अरे हे बघ निकी, आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड, पण मला नाही पटत आहे. म्हणजे आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर, आहे की नाही? मग ह्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. मला एक सांग, आपल्या एकमेकांबद्दलचे फिलिंग्स हे ऑनेस्ट आहेत? आपण एकमेकांशी कमिटेड आहोत? मग कशाला आपल्याला कोणाच्या तरी दुसऱ्याची सर्टिफिकेटची गरज आहे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी? का घाबरते सर? मला कळतच नाहीये. एक मिनिट, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? किंवा तुला अजून श्युरिटी नाही का आपल्या रिलेशन बद्दल? तसं असेल तर इट्स कम्प्लिटली फाईन. हा, आय अंडरस्टँड अँड इट्स ओके. सलील नाही. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही एक गोष्ट करायलाच हवी का? म्हणजे मला नाही पटत हे माझे संस्कार नाहीये तरी. सी, मला नाही वाटत की माझं तुझ्यावरचं प्रेम प्रूव्ह करायला हा एकच ऑप्शन आहे. सो प्लीज. अरे यार, ही सिच्युएशन मला खूप केअरफुली हँडल करावी लागणार आहे. निकी, आय सॉरी यार. आय एम जेन्युअनली सॉरी. हे बघ, मी आत्ता ह्या फ्लोमध्ये जे काही चुकीचं बोललो, जे काही वेगळ्या टोनमध्ये बोललो, आय एम रिअली सॉरी अबाउट इट. मला तुझं कम्प्लिटली पटलंय. हा, तू जे म्हणालीस की आपलं प्रेम व्यक्त करायला या असल्या कुठल्या गोष्टींची गरज नाही, ॲब्सोल्युटली राईट. मला पटलंय कम्प्लिटली. ऐक ना, लेट्स जस्ट फॉरगेट इट, ओके? यार हे बघ, टू बी ऑनेस्ट, मला प्रेम हे फिलिंग काय हे तुझ्यामुळे कळलंय. म्हणजे ते किती सुंदर आहे, ते काय असतं, कसं असतं, हे सगळं मी तुझ्याकडनं शिकलो यार. तुझ्या सोबत राहून मला कळलंय. मला ते रुईन नाही करायचं. मी या हीट ऑफ द मोमेंटमध्ये मी जे काही बोललो, वाहवत गेलो. आय एम रिअली सॉरी अबाउट इट, जेन्युइनली. ऐक ना निकी, आर यू शुअर तू ओकेस नक्की? हे विसरूयात ना आपण. हा, हे ह्यामुळे आपल्यात कॉम्प्लेक्सिटी नको, प्लीज. आय एम रिअली सॉरी. हा सलील, इवन आय एम सॉरी. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स आणि मला माहिती आहे तूही माझ्या फिलिंग्सना रिस्पेक्ट करतोस. थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. अगो बाई, हे काय? इथे पाणी कोणी सांडून ठेवलंय? काय हो हे काय? अरे देवा, दुष्काळात 13वा महिना. ताप झाला आता डोक्याला.
देवा, अजून किती परीक्षा घेणार आहे आणि अजून काय काय आणि किती किती बघावं लागणार आहे. काय ग, काय झालं? हळू, अगो हळू. आई, काय पाणी का सांडून ठेवलंयस तू? हे पाणी जर माझ्याकडून सांडलं असतं तर ओरडली असतीस ना मला. म्हशे, मी सांडलंय पाणी, मी सांडलंय. आधी बघ ना पाणी कुठून येतंय ते बघ, ते बघ. हे काय झालंय? धबधबा आहे. लोकांना बोलव, तिकीट लाव, निदान 4 पैसे तरी मिळतील. जा. हा, या या या, तुमचीच वाट बघते, या. बघा, धबधबा आहे आमच्या घरात सुरू. या, मजा घ्या. बापरे, कुठून लिकेज आहे का वरच्या माळ्यावरून पाणी येते? एवढं जर कळलं असतं तर मी थांबवलं नसतं का? चला, या. येतली ना मजा, निघा. बघ, ज्याचा करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. चला ग, चल. काय बोलायचं नाही, काय रोजच ते. आई, अगं काय अवस्था झालीये घराची. बाहेर नुसतं आभाळ भरून आलं ना तरी इथे लिकेज चालू होतं. अरे देवा, आत्ताच ही गत आहे. पुढचे 2 महिने कसे निघणार कुणास ठाऊक. मला तर वाटतंय गणपती येईपर्यंत घरात होड्या मागवायला लागतील. नाहीतर काय. तू बघत काय बसली? जा ना, समीरला फोन कर आणि त्याला सांग, म्हणावं त्याला, बायको बरोबर फिरून झालं असेल, भटकून झालं असेल तर या परत घरी. आणि बघा घराची काय अवस्था झाली आहे. धबधबा सुरू झालाय घरात. लिकेजचं काम करावं लागणार आहे. फोन कर आधी. अगं हो, फोन आतमध्ये. समीरला फोन करायची काहीच गरज नाहीये समीरची आई. मी आहे ना. समीर, अर्पिता, एक लक्षात घ्या, कुंकुमार्चन ही देवीची खूप महत्वाची उपासना आहे. आपल्यावर देवीची अखंड कृपा राहावी आणि तिने आयुष्यातल्या सर्व संकटापासून आपलं रक्षण करावं म्हणून शक्ती देवतांना कुंकुमार्चन केलं जातं. आता आधी तुम्हाला देवीची विधिवत पूजा करायची आहे. गुरुजी जसं सांगतील तसं करा तुम्ही. चला आता आपण कुंकुमार्चनाला सुरुवात करूया. भगवतीची अर्चना आपण करायची आहे. देवीची प्रार्थना करायची आहे. या श्री स्वयं सुकृतिनाम भवनेश्वलक्ष्मी पापात्मनाम कृतदया मृदेश बुद्धी. डोळ्याला पाणी लावायचंय. उदकोपस्पर्शाः. नंतर नमस्कार करायचा आहे. देवीची प्रार्थना करायची आहे. नमस्काराणि समर्पयामि नमस्करोमि भगवत्यै नमः. आपल्याला आधी सगळ्यात आधी देवीचं पूजन करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला कुंकुमार्चनाला सुरुवात करायची आहे. हे घ्या, देवीवरती तुम्ही वस्त्र अर्पण करायचं आहे देवीला. युवा सुवासात परिवितागा संश्रियान भवति जायमानः दन्धीरास कवन्दन्ति. आता हे श्रीफळ घ्यायचं आहे आणि देवीच्या समोर अर्पण करायचं आहे. आज कुंकुमार्चन झाल्यानंतर हे श्रीफळ जे आहे हे देवीच्या गाभाऱ्यातच असेल आणि उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला प्रसाद म्हणून दिला जाईल. चला आपण कुंकुमार्चनाला आता सुरुवात करायची आहे.
दोघांनीही आळीपाळीने चिमूटभर कुंकू जे आहे हे देवीच्या मस्तकावरती व्हायचं आहे. हा विधी आपल्याला 1008 वेळा करायचा आहे. ओम जगत्प्रियायै नमः. ओम सत्यै नमः. आता हे देवीला वाहिलेलं कुंकू जे आहे दोघांनीही स्वतःच्या कपाळाला लावायचं आहे. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जही. समीर, आता अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा विधी. मघाशी अर्पिताने जे वस्त्र देवीला वाहिलं ना ते तुला आता छताला बांधायचंय. हा, चालेल आजी, बांधतो. पण मला सांग, आपल्या इथे प्रत्येक प्रथेला काहीतरी कारण आहे, काहीतरी नियम आहे. तसं या प्रथेसाठी काय नियम आहे? म्हणजे या प्रथेमागचं कारण काय? हो तर कारण आहे ना. अरे, हे वस्त्र म्हणजे देवीचा कृपा प्रसाद आहे. आज तुझ्या हातून हे वस्त्र छताला बांधलं जाईल. मग वर्षभरात देवळात येणाऱ्या भाग्यवान भक्ताच्या डोक्यावर कधीही ते वस्त्र पडेल. पण केव्हा? जेव्हा मरी आईच्या मनात असेल तेव्हा. मला आवडेल तो भाग्यवान भक्त कोण आहे ते जाणून घ्यायला. बांधतो मी. अर्पिता, ते वस्त्र दे समीरच्या हातात. मरी आईचा, मरी आईचा.